स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे. दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे. जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे. जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका. आई, तुम्ही गेल्यापासून या घरातला आनंदही राहून गेलाय. रोज तुमची आठवण येते. तनु तुमच्याकडे किती छान राहायची. मला कसली काळजी नव्हती. एक आधार होता. पण आता घरी आल्यावर सगळं रिकामं रिकामं वाटतं. हॅलो. हो, मिसेस पाटील बोलते. खरेदी नाही हो, आम्ही बऱ्याच दिवसात तुमच्याकडून काही खरेदी नाही केली आहे. कोण? सदानंद जाधव? हा हा हा, हो, आमचेच नातेवाईक आहेत ते. त्यांनी खरेदी केली. बिल द्यायचंय का? बरं बरं. किती झाले? काय? हो हो हो, नाही मी आत्ताच येते. हो, आत्ताच येते आणि देते. हा हो. सगळ्या मुलांचं ना अति झालंय आता. केवढा होमवर्क दिलाय आपल्याला. बाप रे. हे काय, घरात कोणीच दिसत नाहीये. कुठे गेले सगळे? म्हणजे आता तू घरी एकटीच राहणार? हो, पण गौरी आता तू खरं गेली तरी चालेल. मी आता कपडे बदलून अभ्यासाला बसणार आहे. खूप होमवर्क कंप्लीट करायचा आहे. तुला एकटी सोडून कशी जाऊ? तुझ्या आईने थांबायला हवं होतं तुझ्यासाठी. अगं तिला काहीतरी काम असेल. या सावत्र्यांचं ना असंच असतं. ए प्लीज, तू सारखं सारखं असं बोलू नकोस. ओके, नाही बोलत. पण तूच सांग, घरी आल्यावर नाही वाटत आपली आई घरी असावी म्हणून? वाटतं ग, पण तिला काहीतरी काम असेल म्हणून ती बाहेर गेली असेल ना. ए पण तुझ्याही असते का ग नेहमी घरी तू येतेस तेव्हा? ऑलवेज. आता सुद्धा जाऊन बघ, ती घरी माझी वाटच बघत गेटवर उभी असेल. कारण ती माझी सख्खी आई आहे ना. ए प्लीज मयूर, रडू नकोस. तुला काही प्रॉब्लेम असेल ना तर तू तुझ्या बाबांना सांगत जा. तो तरी कुठे ऐकतो माझं.
ते तुझ्या आईमुळेच. पण मग मी आता काय करू? ती तुझ्याशी जशी वागते ना तशीच तू तिच्याशी वाग, म्हणजे तिला चांगली अद्दल घडेल. जस्ट इग्नोर हर. मला खूप उशीर होतोय, मी जाते. माझी आई माझी वाट बघत असेल ना. बाय बाय. ओके, नाही मी पोहोचवतो. ओके ओके बाय. शेखर, पावलं लवकर टाका ना, मयूर शाळेतनं घरी आली असेल. आता घरीच चाललोय ना आपण. अहो पण तिला शाळेतून आल्या आल्या मी घरी लागते. आणि खरं सांगू का, मलाही आवडतं ती शाळेतून आली असली की मी असलेली. तू एक काम कर ना, मोबाईलवरनं घरी फोन कर की आपण 15 मिनिटात पोहोचतो. त्यापेक्षा आपणच जाऊया ना लवकर. मैत्री, तू काय एवढी मयुरीची काळजी करतेस सतत? अहो असं नाहीये शेखर, ती शाळेतून आल्यावर रडारड करेल, तिला खाण्याचं ठेवलेलं आहे, मी दिसणार नाही. मैत्री, तू अजून किती दिवस मयूची काळजी करणार आहे? अरे तांबे साहेब, ओळखलं मला? मिस्टर कुलकर्णी. राईट राईट. अरे काय म्हणताय? मजेत. तुम्ही इथे कुठे पण? अहो मी पुण्यात नुकतं शिफ्ट झालो. Oh, I बरं, see. बाय द वे, ही माझी बायको मैथिली आणि हे कुलकर्णी साहेब. काय म्हणतात जोशी साहेब? म्हणजे ते सोलापूरला ट्रान्सफर झालं. देशपांडे ते आहेत अजून. तुमचं काय म्हणतंय धंदा वगैरे? व्यवस्थित. काही प्रॉब्लेम? अरे बाबा या नाही तुम्ही बँकेत. कुठे राहिलं? या वेगळं? आता असेच घरी वहिनी पहिल्यांदाच भेटतात मला. एक मिनिट हा. काय का लागला फोन? नाही ना, कोणी घेत नाहीये. म्हटलं ना तुला ती आलीच नसेल अजून म्हणून. ते बरं झालं की ते आली नाहीये. मैथिली, ते कुलकर्णी साहेब आहेत ना, हं. ते म्हणतात की जरा 2 मिनिटं घरी या म्हणून. शेखर प्लीज अगं, आता. इथेच राहतात ते. चल ना. पण परत आणखीन उशीर होईल. अगं काही नाही, आपण थोडा वेळ थांबवून लगेच मी. चला. चल चल चल. चला निघूया. ये बेटा बाई, काळजी घ्यायची स्वतःची आणि आता शाण्यासारखं वागायचं. तू पण. अरे मी काय वेड्यासारखं वागतो? दिवसात 5 वेळा तरी मला फोन करायचा. बर. आणि दुपारी काय जेवलास ते खरं खरं आणि नक्की मला सांगायचं. शिवाय रात्री झोपायच्या आधी कड्या कुंप सगळं बंद करून झोपायचं. आणि महत्वाचं म्हणजे दूध तापल्यानंतर गॅस बंद करायचा. तर दूध तापल्यानंतर गॅस बंद करायचा हे पण तुम्हाला सांग. हो, कारण तू हमखास विसरतोस. आणि या सगळ्या गोष्टी आठवणीने लक्षात ठेव. न विसरता आपल्याला निघायला हवं. मी जरा देवाला नमस्कार करून येते. माझी पर्स आणशील? हो, थँक्यू. काय रे, अजून आली नाही वाटतं? अरे त्या छोट्या मुलीला मंदाच्या भरोशावर टाकून तुझी बायको हिंडत असेल बघ. आल्यावर तिला चांगला जाब विचार खडसावून. हो मामा, येईल होती. बघा आली. काय झालं, एवढा उशीर झाला? कुणाला भेटायला गेली होतीस का? हो,
गेले होते लक्ष्मी रोडवरच्या दुकानात तुम्ही केलेल्या खरेदीचं बिल चुकवायला. काय खरेदी? हो रे, आपल्या नेहमीच्या कपड्यांच्या दुकानातून यांनी खरेदी केली आहे. अख्ख्या खानदानासाठी खरेदी केली त्यांनी. काय मामा? आता मी पुण्यात आलो म्हटल्यावर मी परत जाणार आहे की नाही, तर प्रत्येकाची अपेक्षा असणारच ना की मी काही ना काहीतरी आणणार म्हणून. पण मी जास्त काही घेतलेलं नाहीये. हो बरोबर आहे, म्हणून त्या 3,500चीच खरेदी झाली. मामा, या गोष्टीला 10 दिवस झाले तरी तुम्ही आम्हाला सांगितलं नाही. शेवटी दुकानदाराचा फोन आला तेव्हा कळलं. अभि, अरे आज पगार झाला म्हणून ठीक आहे, घरात पैसे तरी होते. तर मामा, इथे टेन्शन्स कमी आहेत का? त्यात काय आहे? ठेवायचं उधार महिनाभर. हे बघा, तुम्ही माझे 2 लाख रुपये दिलेत ना की मी तुमचे सगळे पैसे चुकते करीन. अभि, जरा आज चल, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. काय ग, काय झालं? आजकाल काहीही होऊ शकतं. ऍसिड फेकणं, ऍक्सिडेंट, जिवंत जाळणं. कुणाशीही वैर धरू नका. सांभाळून राहा. तुमचा एक शुभचिंतक. कोणी दिली तुला ही चिठ्ठी? रस्त्यावर एका लहान मुलाने ती चिठ्ठी घेऊन मी वाचून आजूबाजूला पाहिलं तर तो गायब झाला होता. कोणी पाठवली असेल? करपेने ती पाठवली नसेल. करते? अजून आपल्या वाईटावर कोणीच नाही. ही टाईप केलेली चिठ्ठी. त्याचमुळे कळत नाहीये ना कोणी पाठवली ती. माझा तर ना करपेवर संशय. मी घरी कशी आले ना ते माझं मलाच ठाऊक. मला तर खूप भीती वाटते. काही होऊ शकतं रे, काही होऊ शकतं. हे बघ सानिका, कोणीतरी नुसती धमकी देण्यासाठी ही चिठ्ठी पाठवली असेल किंवा मे बी एक जोक म्हणून कोणीतरी मस्करी करत असेल. पण तू काळजी घे. यापुढे पुन्हा असं काही झालं ना तर आपण लगेच पोलिसांमध्ये जाऊन कंप्लेंट करू. ऑलराईट? आई, तू बोलशील ना का बाबांशी? मी नाही बोलणार ना. बोल ना, बोल ना, आई, बोल ना. आई, please बोल. ओ बाबा, बाबा. काय रे? ऐक, एक डिमांड आहे. डिमांड्स? ओ बाबा, हा? तो रोहित आहे ना, हा? त्याच्या पप्पांनी एक नवीन गाडी घेतली. काय सांगतो? आणि तो रोहित खूप धाव पण खात होता. आणि तो काय म्हणाला सांगू का? तुझी गाडी एकदम बेकार आणि भंगार आहे. ओ बाबा, आपण नवीन गाडी घेऊया ना. ओ बाबा, प्लीज घेऊया नवीन ना, गाडी काय? नवीन गाडी. ओ बाबा, काहीतरी काय, नवीन नवीन गाडी काय? सांग ना, अरे बाबा, नवीन गाडी please. अरे हॅलो, शांत बसा. आता ऑफिस मधून आलो, काय कटकट चालली तुमची? आणि गाडी घेणं म्हणजे खेळण्यातली गाडी घेण्यासारखं आहे? तू मुलांवर कशाला चिडतोयस? आणि तसंही त्यांचं म्हणणं बरोबरच आहे. आपली गाडी अगदी खटारात झाली. 8 वर्ष झाली एकच गाडी चालवतोयस. बघ, गाडी घेणं शक्य नाहीये. अरे पण मुलांच्या इच्छा आपण नकोत का पूर्ण करायला? इच्छा नाही, हट्ट आहे त्यांचा तो. अविनी जर मला माझ्या वाटणीची जमीन दिली असती तर आपल्याला काही कमी पडली. यांची इच्छाच दिसत नाही. काय बोलतेस तू? माहितीये काय, सदा मामा म्हणत होते ना तेच बरोबर.
आई असेपर्यंत अगदी गोडगोड वागले माझ्याशी, आणि आता पैसे द्यायची वेळ आली तेव्हा विल गहाळ झालं म्हणून सांगताय. अनिता, अविनाश आणि सानिका त्यातले नाहीयेत बरं का. आणि आई जाऊन 1 महिना झाला आणि विलच्या कसल्या गप्पा करतेस तू? व्यवहार विसरून कसं चालेल? माझी वाटणी मला मिळायला नको? इथे येसो तू बोलणार सुद्धा नाहीयेस माझ्याशी? एवढा राग आलाय? मी कशाला रागव? अगं तू शाळेतून आलीस तेव्हा मी घरी नव्हते ना. त्यात रागवण्यासारखं काय झालंय? रागवलेली तर दिसतेस. काय करू मयू? अगं बाबांबरोबर जावं लागलं मला. मी त्यांना म्हटलं आपण लवकर घरी जाऊया. जाऊ दे ना. मयू, तुला उद्या डब्यात काय देऊ? आई प्लीज मला अभ्यास करू दे. आणि हे बघ, मी अजिबात रागवली नाहीये. मला माहिती आहे की तुला स्वतःची खूप महत्वाची कामं असतात. मयू, अगं तुझ्यापेक्षा महत्वाचं काहीच नाहीये. अशी वागू नकोस, मला खूप गिल्टी वाटतं. तुझ्या आईने थांबायला हवं होतं तुझ्यासाठी. या सावत्र्यांचं ना असंच असतं. आता सुद्धा जाऊन बघ, ती घरी माझी वाटच बघत गेटवर उभी असेल, कारण ती माझी सख्खी आई आहे ना. मयू, कसला विचार करतेस एवढा? मयू, राहू दे ग. मयू अशी का वागतेय? हिच्या मनात काय चाललंय काही कळतच नाही. आई, हे बघ मला काय सापडलं. काय ग? सलीलची जुनी रॅकेट. ए आई, तुला आठवतं आम्ही दोघं लहान होतो तेव्हा एकदा ग्राउंडवरनं परत येत होतो आणि सलीलला एक रस्त्यामध्ये रॅकेट सापडली. तो ती घरी घेऊन आला आणि बाबा केवढे रागवले होते त्याला. दुसऱ्याचं काहीही पडलेलं घरात आणायचं नाही, केवढी शिक्षा केली होती आम्हाला. हो ना. आणि हा दुसऱ्या दिवशी खेळायला म्हणून जो गेला तो परत घरी आलाच नाही. रुसून बागेत जाऊन बसला होता. आम्ही काय वेड्यासारखे शोधत होतो त्याला. संध्याकाळपर्यंत पत्ता नाही याचा. अंधार वाढला, झाले बाबासाहेब घरी. मला वाटतं त्याला बागेत भीती वाटायला लागली असेल. पण राग काय गेलेला नव्हता. रॅकेट पायी घर सोडलं त्यांनी. दुसऱ्या दिवशी ह्यांनी महागाईतली रॅकेट आणून दिली तेव्हा कुठे स्वारी शांत झाली. आता मात्र काही आणून दिलं तरी नाही यायचा घरी परत. अहो, तुम्ही एकदा तरी बोलून बघा ना त्याला. आई ग, तो घर सोडून गेला. अगं असे मान अपमान बघत राहिलो तर बघायलाच नको. अरे सलील, ये ये ये. 100 वर्ष आयुष्य आहे तुला. आता तुझ्याच बद्दल बोलत होतो. ए सलील, हे बघ मला काय सापडलं. अरे हे कुठे सापडलं तुला? किती दिवस शोधतोय मी. ए, आठवतंय का? अरे आठवते म्हणजे काय? तेव्हा मला मी घरात पळून चाललो होतो, पण छोटा पुढे जाणार. बस 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 बस. अरे हे सामान वगैरे. अगं रीमाची डिलिव्हरीची डेट आली ना जवळ. तिला म्हणतात तू आई बाबांजवळच राहा. का ग, तू तुझ्या आईकडे? आई, मला कधीपासून इथेच राहायचं होतं. सारखं आपलं इकडे तिकडे त्रास होईल ना. आता प्लीज मला इथनं प्लीज कोणी जायला सांगू नका. नाही ग बाई. अगं पण तू इथे, हात इथे. ए माझी खोली रिकामी आहे ना. हो रे बाबा. आणि काय तिकडे एसी पण लावलाय. आजकाल ना मला एसी शिवाय झोपच येत नाही. अरे पण मग तू कुठे? कुठे म्हणजे काय? इथेच. म्हणजे आई, बाबा, मी आता आपल्या घरी परत.
घर सोडून मी आता परत कुठेही जाणार नाही. सलीम, हो आई. पण एक प्रॉब्लेम. काय ग? सलीम इथे आल्यामुळे घरात गर्दी नाही आहे ना?